हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुझ्या वचनाचा आधार प्रत्येकाला आशीर्वाद करतो. प्रार्थना करू ईश्वराच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आता आपण विश्वासाविषयी बोलू. माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्व लागते तो म्हणजे विश्वास. 3 प्रकार आपल्या जीवनाचे अनुभव स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीवर हा सगळ्यात लागतो पूर्ण विश्वास. हालेलुया. तर पहिलं वचन घेऊया योहान 14:14. योहान 14:14. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी करेन. आता प्रत्येकाला एक विश्वासाची गरज आहे, बरोबर. आता प्रभू येशूने आपल्याला कसं सांगितलं की तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करेन. विचार करायला जर लागितलं तर विश्वास कसा आहे. आता समजा एखादा मनुष्य पक्षघाताने पडला, त्याला बोलता येत नाही, त्याला चालता येत नाही, बरोबर, अंगमास हलवता येत नाही. आता तोच विचार केला तर निर्णय घेताना समजून घ्यायला, बरोबर. तेव्हा एखादा व्यक्ती त्यावेळेला तो समोरचा असतो, बरोबर. आणि तो समोरचा व्यक्ती एखाद्या ठिकाणी प्रार्थनेने जीवन जगणारा असतो, बरोबर. तो येतो आणि तुम्हाला सांगतो की अमुक ठिकाणी प्रार्थना आहे, तर तिकडे जा, मग तिकडे तुम्हाला आरोग्य मिळेल. हालेलुया. असा विश्वासात त्या माणसासाठी सांगतो. आता तुम्ही विचार करणाऱ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करायचा, लक्षात ठेवा विश्वास कसा असतो. आता त्या माणसाला उचलून इकडे समजा आणलं, बरोबर, आणलं की विश्वास काय. आता विश्वास कसा पाहिजे तुमचा, माझा आणि त्या बाकीचा आहे त्या देवावरचा, बरोबर. तुमचे एक व्यक्ती विश्वास कसा डेव्हलप पाहिजे. योहान 14:1 मध्ये दिलं ना, तुमचे अंतःकरण तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा मनुष्य जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचा विश्वास यावर आला पाहिजे, यावरून त्यावर गेला पाहिजे. हालेलुया. सर तुमचा विश्वास नाही यावर आला, साधारण त्यावर थोडाफार असेल तो पक्का भरवसा नाही, तर त्या प्रत्येकाला आरोग्य मिळणं, बरोबर की काय वाटते. विश्वास कसा आहे मला सांगा. विश्वास कसा आहे. हालेलुया. विश्वास कसा ठेवा. जो व्यक्ती प्रार्थना करते त्यावर आणि त्याच्याद्वारे देव जीवनात चमत्कार करते त्याच्यावर आणि तुमच्या स्वतःवर. हालेलुया. म्हणून प्रभू येशू योहान 14:1 मध्ये तसं सांगितलं, तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तर तुम्ही देवावर पण. आता जर तुमचा विश्वास देवावर पण नसेल ना माझ्यावर पण नसेल तर विश्वासी नसणार. लक्षात ठेवा. आलं. मग तुम्हाला काय पाहिजे असेल मिळणार नाही. तर विश्वास जोडताना पहिलं काय तुमचा यावर पाहिजे त्यावर पण पाहिजे, बरोबर. आपण शिकताना मार्क मध्ये हालेलुया 2रा अध्यायामध्ये 1 पासून जरा थोडा वाचूया. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूम आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. वचन 2. तेव्हा इतकी लोक जमली की दारात देखील त्यांना जागा होईना. काय सांगते.
तो घरी आहे असं त्यांच्या कानावर पडलं. हालेलुया. आणि काय सांगितलं? तेव्हा एवढा लोक जमला की दारात देखील त्यांना जागा होईल. तेव्हा तो त्याला संदेश देत होता. तो त्याला संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षपाती माणसाला लोक पुष्कळ घरामध्ये प्रार्थनेला बसल्यामुळे त्याला दारामध्ये जायला जागा नव्हती. बरोबर. नंतर मग लोक त्याच्याकडे एका पक्षपाती माणसाला घेऊन आले. त्याला 4 जणांनी उचलून आणले. किती? 4 जण. किती? संगीताला किती माणसाने आणले ना? 5 जण. तिला 5 जणांनी. त्या गर्दीमुळे काय सांगते, त्याच्याजवळ जाता येत नाही म्हणून तो तिकडे होता. तिकडे छप्पर त्याने उस्तारले. त्याने छप्पर उस्तारले तरी वाट करून ज्या बाजीवर जिथे पक्षी गाठी पडलेला होता ती वरनं खाली सोडली. बघा, त्याचा विश्वास पाहून येशू त्या पक्षपाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. समजलं? आता आपल्या एवढ्या लोकांचा तेवढा विश्वास आहे का? कधी पण विश्वास आपल्याला ठेवावा लागते. आणि जर तुमचा विश्वास असा आहे ना, तेवढंच तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टी भेटणार. त्याने पूर्ण विश्वास बघितला आणि डायरेक्ट छप्पर पण काढलं, जागा नाही म्हणून. इकडे जर एवढा लोक बसलेला असतो, बरोबर, तो कसा तरी येईल आणि मध्येच कुठेतरी येऊन पुढे बसतो. पण तो विश्वासाने नाही, तो त्याच्या जागेवर बसतो. हालेलुया. 2 जागा खाली आहेत की नाही बघतो, कारण त्यांना माहिती आहे या जागेवर मी बसतो, त्या जागेवर दुसरं जाऊन बसायचं नाही. हालेलुया. हालेलुया. आपल्या हर एक व्यक्तीला ना हे शिकायचं. ज्या वेळेला परमेश्वराने शिकवण, नियम आणि विधी दिले त्याचा पूर्ण वापर केला पाहिजे. हालेलुया. त्याचा विश्वास होता म्हणून त्यांनी छप्पर काढला आणि बघितलं येशूने. अरे काय, येशू बोलला का त्याला, माझ्या घराचं छप्पर काढून तो मध्ये खाली उतरतो म्हणजे हे कोण करणार? आणि त्याला उलट काय सांगतो माहितीये का, तुला पापांची क्षमा झाली, उठ आणि चालायला आणि खाटलं घेऊन जा. ऐक, एवढ्यापर्यंत त्याने बोललं नाही, हे कोणी करायचं? ते सांगायला पाहिजे की नाही, तुम्ही तुमचा तेवढा विश्वास आहे का? मी लोकांच्या इकडे विश्वास होतो. जर तुम्ही विश्वासात जे आहे ते चॅलेंज आहे, मी तुम्हाला चॅलेंज देतो. विश्वासी लोकांना परमेश्वर सर्व काही देते. ते 60 मागण्या होत. विश्वास, देवाजवळ यायला विश्वास लागतो. आणि ही दुनिया जी आहे ती विश्वासावर आहे. सकाळी अंबल करायचंय, ते करायचंय, सकाळी येणार आहे, सकाळी विश्वासावरच. आणि कधी कधी विश्वास एक दिवस निघून जातो आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त वस्तू खाण्यावर, पिण्यावर आणि मोजमाच्यावर. हा विश्वास आपल्या व्यक्तीवर जो शिकवते त्याला राहायला पाहिजे. आणि तो स्वतःवर, देवावर. कारण का, या गोष्टी सांगितल्या तेच होणार. पण आपला विश्वास नाही. मी नेहमी लोकांना सांगतो, डेली विश्वास जोडा. खिशात पैसे असतील तर सामान घेऊ शकतील, खिशात पैसे नाही काही आणू शकत नाही. विश्वास सगळ्यामध्ये लागतो. काय? तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की, किती शास्त्री लोक पण बसलेले. काय? शास्त्री लोक जे होते ते पण बसलेले. आणि त्यांच्या मनात असा विचार आला की,
हा असे का बोलतो? तू असं कशाला बोलतो असे ते हा असा का बोलतो? हा दुर्भाषण करीतो. हा काहीतरी दुर्भाषण करतो एका वाचून म्हणजे एका वाचून म्हणजे देवा वाचून देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? एका वाचून आणि देवा वाचून. आता ते तर तुम्हाला माहिती आहे ना, देवच आपल्या पापांची क्षमा करतो. पण देवाने त्याला निवडले की नाही? आता आम्हाला देवाने निवडले की तुमचं लक्ष पाहिजे ना. त्याच्याविषयी काय बोलायची काही गरज आहे का? शंका करायची काही गरज आहे का? दुसऱ्याला विश्वासात मिळते म्हणून त्याला मला वाटेल तुला करायची काही गरज आहे. आजच्या काळामध्ये पण लोक विश्वासामध्ये कमजोर आहेत आणि विश्वासावर मिळालेला असेल तर त्या विरोध बोलणारे पण लोक. तर ते शास्त्रात असं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काही विश्वासाने मिळत असेल किंवा काय दुसरं कोण मी कोणालाही सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडणार तर तुम्ही बाजूला सांगू नका. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं इकडे प्रार्थनेला येणारी सगळी माणसं विश्वासीच आहेत? विश्वासघाती बघा. जुदास पण विश्वासघाती होता 12 मधला येईल. मग का तुमच्यामध्ये इकडे विश्वासघाती नाही भेटणार तुम्हाला? म्हणून आपलं मन तण आपल्या विश्वासाने आपल्याला. तुम्हाला त्रास आहे ना तर तुम्ही विश्वास ठेवा. ज्याला त्रास आहे तो वाटतो विश्वासाने कुठेतरी जावं, प्रार्थना करावं आणि प्रार्थनेच्या द्वारे मला काहीतरी मिळावं. विश्वासाच्या लोक दगडावर पण विश्वास ठेवतात, त्याला कोण बोलणार? तरी विश्वासात काहीतरी घडते. एक 5 वर्ष देव बांधवतात त्याच्यावर पण, देव पकडून पाण्यात टाकणार त्याच्यावर पण भरोसा. असे पण लोक आहेत. कुठला गतीला फिरून तरी पण विश्वास आहे. हालेलुया. आमच्या प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये तो विश्वास असतो. हालेलुया. पण विश्वास नक्की कशावर ठेवावा? देणाऱ्यावर ठेवावा, जो घेतो त्याच्यावर विश्वास ठेवावा, जो आपल्या खिशातून खाली काढतो त्याच्यावर विश्वास ठेवावा, जो आपल्या खिशामध्ये भरणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा. हालेलुया. विश्वास तेव्हा विश्वास तुमच्या जोडीला. आल्यात ना प्रार्थनेला, मग आल्यात ना तो विश्वास धरा, जे पाहिजे ते मागा आणि हे घ्या. आणि चौदा तेच बचत आहे. माझ्या नावाने माझ्याजवळ, येशू बोलला माझ्या नावाने माझ्याजवळ जे काय मागा. इब्रिकला 11:1 वचन दिलेलं आहे विश्वासाविषयी. तिथे काय विश्वास दिलेला आहे बघ. विश्वास हा आशा भरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा. कशासाठी? विश्वास असा आहे आशा धरून द्या. आपल्या आशा आहे. हालेलुया. माहिती नाही कशी कोण आशा नाव. विश्वास आहे ना तो आपल्याला माहिती आहे. हालेलुया. विश्वासाने सर्व काय करू, अविश्वासाने काहीच नाही. विश्वास हा असा आहे जे दिसत नाही तर चष्मा तरी लावा. असं आहे का? चष्मा लावायला सांगितला हा, मग दुर्मिळ आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आता आंध्र एक मनुष्य असतो, त्याला दिसत नाही तरी त्याची खात्री आहे की नाही? खात्री आहे की नाही मला मिळणार माझ्या जीवनात बदल. मग ते 20:29 पासून पुढे वचन वाचलं ना, 2 आंधळे होते. येशू चाललेले आणि विश्वास बघितला. हालेलुया. बरे होण्याची इच्छा आहे. आपण किती वर्ष येतात केवढा विश्वास आहे माहिती. अब्राहम जो होता तो विश्वासाचा पिता म्हणून बदलेला. तो इब्रिकला 11 विश्वासाविषयी केले. विश्वासाने काय काय केले, विश्वास कसा पाहिजे मला सांगा. मी नेहमी लोकांना सांगतो तुमच्या प्रार्थना कमी असेल ना तर तुमचे विश्वास पण कमी. ही गॅरंटी सांगतो. जी व्यक्ती विश्वासात असेल प्रार्थनेत जास्त असते कोणत्याही गोष्टी कधी त्या जीवनातल्या हरेक गोष्टी तुमच्या पाहिजे. स्ट्रॉंग विश्वास आणि क्रिया या 2 गोष्टी, विश्वास आणि प्रार्थना त्याला बोलतात. 11:24 तिथे प्रार्थना करून मिळालेला आहे असा
म्हणजे 11:24 म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगतो. काय बोलला? मी काय बोलला तर मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. उत्पत्तीमध्ये 50व्या अध्यायामध्ये मी शब्द 309 वेळा आला. किती? मग त्याचा येशू सांगतो मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काय मागणार आहे प्रार्थनेला या ते सांगतो. प्रार्थना जर आहे ना जे काय प्रार्थना करून मिळालेलंच आहे. काय म्हणलं? आल्यात ना कशासाठी आल्यात? प्रार्थनेला आल्यात ना. मग का विश्वास नाही? का विश्वास नाही? आता तुम्हाला माहिती आहे की मत्ते 8:5 पासून एक चांगला इस्रायलमध्ये विश्वासी माणूस प्रभू येशूने त्याला एक शब्द वापरला. एवढा विश्वास इस्रायलमध्ये नाही. 8:5 पासून जर वाच एक शताधिपतीचा वर विश्वास त्याचा येशूच्या वर केवढा होता. आपल्या स्वतःच्या चाकरात येऊन बसलेला आहे. प्रभू येशू विचार केला एवढा मोठा माणूस आला मी येतो ना. त्याने काय सांगितलं? काय सांगितलं? मला सांगितलं काय सांगितलं? असं जोरात बोलत आहे. समोरच्या व्यक्तीला ऐकायला येईल ना तेव्हा प्रभूजी आहे. तो विश्वास आहे. प्रभूजी असा विश्वास कोणाचा नाही. कधी सवणार नाही. तो विश्वास नाही. तो कमजोर आत्मा असते. दुष्ट म्हणते ते कैसे एवढा विश्वास एका देशामध्ये एक माणूस दिसला. तर आज एवढे देश आहेत त्यात एवढे जर विश्वासी माणसं असली तर त्या बायबलच्या पुस्तकात 1000 पटीने नाव येतील. हालेलुया. कोणत्याही व्यक्तीला नाव मिळवायचं असेल तर पहिला विश्वास मिळवा. मग बायबलची नावं तुम्हाला मिळतील. आम्ही विश्वासात आहे तेव्हा ती नाव. जर आमच्यामध्ये विश्वास नाही देवाचा तर आम्हाला नाव नाही. तर मी विश्वासावरचा. हालेलुया. विश्वासावरचा. आता विश्वास कसा आहे मला सांगा. हालेलुया. विश्वासाबरोबर प्रार्थना लागते. आता मी विश्वासात आहे. हालेलुया. मला माहितीये की देव माझ्या जोडीला आहे. हा माझा विश्वास म्हणून मी देवाचा प्रचार करतो. जो जोडीला असतो त्याच्याद्वारे त्याचा विश्वास समोरच्या व्यक्तीला भेटतो. हालेलुया. आता जर विश्वास नसता तर तुम्ही आले नसते. पण त्यानंतर तुम्ही विश्वासाबरोबर क्रिया पकडली नसती तर आशीर्वाद मिळाला नसता. हालेलुया. विश्वास आणि क्रिया. आता माझ्यावर विश्वास नाही ना दुसऱ्या माणसावर तुमचा विश्वास जोडला आरोग्य मिळेल मिळेल का? देवाने ज्याला निवडलं मोशे अरोन आणि मिरियम पण परमेश्वरने मोशेला निवडलेलो. मोशेच्या हातात चमत्कार होता आणि मोशेने अरोनला गोष्टी सांगितल्या. हालेलुया. आणि ज्या स्त्रियांच्या काही गोष्टी असेल ते मिरियमला सांगितलं. मग तिने त्याला सांगितलं. हालेलुया. ते कुटुंब चालत होते. हालेलुया. मग अरोन त्या विरुद्ध वागला तर देवाने त्याला मुश्किल आणली. बरोबर. मिरियम त्या विरुद्ध गेला तर मुश्किल आणली. कारण जेव्हा मोशेने परमेश्वराचं भाषण ऐकलेलं आहे बरोबर आणि त्याला आज्ञा द्यायला लावले. हालेलुया. तेव्हा अधिकार यांना दिला मिरियमला त्याला अरोनला दिला. हालेलुया. अरोनने त्या आज्ञामध्ये लोकांचं ऐकलं आणि त्यांनी काय केलं? सोन्याचं वासरू. आता त्याला जेव्हा अद्भुत गोष्टी दिल्या ते सोन्याच्या वासरूमध्ये नव्हते. ते परत मूर्तीपूजेचे जे लोक निघाले त्याला परत मूर्तीपूजामध्ये पाठवलं. तसंच आपला पण विश्वास तसाच होतो. जे मूर्तीपूजक आहे त्याजवळ जो विश्वास आहे तो देवावर विश्वास कधीच होणार त्यांच्यासारखं नाही चालत. मग जिथे आहे तिकडेच. गणनामध्ये 12 अध्यायामध्ये कुशी लोकातील मोशेने बायको केली. आणि तो माझा सेवक आहे. तुमचा भाऊ आहे तो माझा सेवक आहे. मी त्याला निवडलं. जेव्हा परमेश्वर लोकांचं मन बघतो नम्रली त्याला निवडतो. कठोर होते पहिलं प्रथम आपली ओळख किंवा आपली निवड किंवा आपली घडण पहिले शिकायचं.
आणि त्या मुद्द्याद्वारे आपण बायबलमधून प्रवास आणायचा त्या माणसाला. तुम्हाला जरी मी अधिकार दिला आणि किती जरी अनुभव दिला तरी तुम्ही श्रेष्ठ नाही बनू शकत. कारण ज्या वेळेला आम्ही पूर्ण अधिकार करून देवा घरी जाते तेव्हा तुम्ही अधिकारी बनतो. राजे 2 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. त्या वेळेला तिकडे हालेलुया अलीशा होता. बरोबर. हालेलुया. बरोबर. आणि एलिया होता. एलियाचा विश्वास परमेश्वर पूर्ण होता. जो परमेश्वर बोलेल ते करायचं, माणूस बोलेल ते नाही करायचं. पण एलियाचा विश्वास परमेश्वर एवढा होता तर एलियाचा विश्वास पाहून अलीशाने इतका विश्वास मजबूत धरला तो शपथपर्यंत आला. हालेलुया. आणि त्याने एलियाचा हात सोडला नाही. हालेलुया. सरळ सरळ त्याच्या मागे आणि त्याने विश्वासाने अद्भुत चित्र चमत्कार केले. हालेलुया. देवानी त्याला नेला होता. नेला की नाही नेला? नेला का नाही नेला? हालेलुया. मग एलियाचा झगा घेतला. तोच विश्वासाने चालला, पाण्यावर मारला. मोशे सारखं 2 बाग केलं रस्ता केलं तो करू. बरोबर. किती अद्भुत नाही. हालेलुया. तो आता तुम्ही माझ्या बरोबर आहे. तुमचा विश्वास जर आहे तर तुम्हाला हे गिफ्ट मिळायचंय. त्याच्यानंतर आपण राजे 5 अध्याय. बरोबर. तिथे नामान होता. नामान त्याला विश्वास दिलेला होता 7 वेळा पाण्यात घुसलो मी असं ऐकू. हालेलुया. नाही केलं तर काय नाही होत. ऐकलं तेच विश्वास झाला तेच मिळेल. मी ते शिकवतो. आपल्यामध्ये 2 विश्वास असला फार कठीण जाते. सांगतो मला 2 ताण्याची नोकरी चालत नाही. ते सांगतो विश्वासात सगळं निर्माण होते. हालेलुया. आणि तिकडे गेजीचा विश्वास तो पैसा देतो त्यावर लक्ष देतो. बरोबर. वस्तू देतो त्याच्यावर लक्ष देतो आणि तो देवाच्या लोकांना फसवायला. शेवटी नामानाचं ओढ गेजी. अलीशाने 16 हालेलुया चमत्कार केले. 8 तर गेजीने 32 करायला पाहिजे. पण याचे 32 तास तुटले. अख्ख्या फॅमिलीला कोणी पण. आम्हाला जे शिकायचं आहे ना तो विश्वास आहे. आणि विश्वासात जे काही होईल ना तिथे सगळं घडतं. बायबल काय लिहिलेलं आहे तिचा विश्वासच आहे. जे काही आहे ते त्या काही विश्वास आहे ते सगळ्या गोष्टी घडणार. आणि त्यात विश्वास नसेल काही घडणार नाहीये. कारण तेवढी वेळ त्या विश्वासात रमलेली नाही. म्हणून मला सांगते प्रार्थना आणि विश्वास. आल्या प्रार्थना ऐकली विश्वास आहे जा. हालेलुया. हालेलुया. बाई तुझ्या विश्वासाने तुला मेन विश्वास काही पटकन सोड. आज प्रभूमध्ये तुझा जो विश्वास आहे ना तर तिकडे जे बोललं तेच होईल. पण हा ना विश्वास झाला. हालेलुया. आता एक उदाहरण देतो. तिकडे खुर्ची आहे. बरोबर. ती घेऊन इकडे आहे. आता तुम्ही खुर्ची बघितली का तिकडे आहे का? नाही ना. मी सांगितलेलं आहे तो माझा विश्वास आहे ना. खुर्ची आहे. हालेलुया. सकाळच्या गोष्टी सांगतो. इकडे तो घोडा होता. घोडा माहिती ना टांगणारा टकटक नाही. ते घोडे पण वाळगले नाही. तो चढणं आणि शिडी होती. तर ती लोखंडाची आहे आणि इकडे उभी आहे. मी इथून बऱ्याच लोकांना बघतो पण कोणाचं लक्ष तिकडे माझ्यावर नाही. मी इकडे बघतो तिथे पण कोण बघत नाही की काय काय इशारा करतो का काय म्हणतो. पण एकाचं लक्ष नाही. त्यामुळे काय बोललं नाही. ते माझ्या मनात राहिलेलं होतं. कारण तिथे छोटा मुलगा गेला ना ती लोखंडाची आहे पडली तर मुश्किल होईल. ते त्याला कोणीतरी उभी करून ठेवलेली आहे
आता ती खाली पडली, कदाचित मुलं माहिती चढायला जातात आणि जर ती गेली तर फार मुश्किल होतं. ते माझ्या मनामध्ये राहिले. तर मी 2 वेळा ते प्रवचनामध्ये 2-3 वेळा मी तेच विचार करत होतो प्रवचनामध्ये की हे काढायचं आहे, कोण देत नाही इकडे, कोण देत नाही. शेवटी आता बघितलं तर टेम्पोच तिकडे आला. हालेलुया. शेवटी तो विश्वासाचं काम देवा. हालेलुया. टेम्पो इकडे कधी येत नाहीये, तुम्ही लक्षात आणा. येतो इकडे बघा. मग ते काहीतरी निमित्त असू दे, पण ते साक्षी असते. कारण माझा विश्वास होता ते पाळावं लागलं, पण देवाने ते सांभाळून ठेवलेलं. कारण ते प्रसंग कदाचित आता प्रार्थना सुटली जातील ना टच करते तर ते 12 वाजवतील. हालेलुया. थोडा खाली पाडून ठेवायचं. हालेलुया. हा घोडा असता त्या घोड्यावर बसवलं असतं. हालेलुया. माणसं कशी आहेत. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीचे विचार कर, कुठली वस्तू कुठे कशी ठेवायची ती पण माणसाला जर व्यवस्थित विचार केला तर कोणाला चटका लागणार. हालेलुया. विश्वास म्हणून प्रभूचं राज्य आहे ना, ही सृष्टी विश्वासावर बनवलेली. आम्ही पण विश्वासाचेच आहे. आम्हाला विश्वास आहे तर त्याचप्रमाणे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे प्रत्येकाची प्रगती आहे. म्हणून विश्वास शेवटच्या काळापर्यंत विश्वास. हालेलुया. छोटीशी प्रार्थना केली. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकांना आशीर्वाद करा. ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. सर्व लोकांकडे सर्व आशीर्वाद द्या. भारत देशाचा पूर्ण परमेश्वर साई आणि सर्व सैनिकांचा सर्व भारतवासी सर्व व्यक्तींना प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.